नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनलवर. तर बघा हे गॅरेली ना पूर्ण हे झालेली, म्हणून आज कलर मारते. याला मारलेला पण तो काय बरोबर नाही झाला. आणि किट्टू दादा इथून खाली काय काय फेकतोय ते करू आपण थोडस. आणि सगळे झाडं मस्त इकडे ठेवलेत, बघू आता नंतर. आणि थोडं ऑफिसला पण जायचं होतं, पप्पा जाणार. आणि मस्त पैकी बिर्याणी बनवली आज मी जेवणामध्ये. आणि लसणाची चटणी लय भारी ठेचून बनवली, पण काय झालं वेळच नव्हता हे करायला, क्लिप घ्यायला. पप्पा नव्हते आणि हे काम चालू होते, सगळे माणसं आलेले होते त्याच्यामुळे. हा ना तेच ना, त्याच्यामुळेच ना. दादाला टीव्ही नाही, चार्जिंग नाही, किट्टूला तर हा ना. चला त्याला पण हे करते मी आता. चला मग जेवण दाखवते. पप्पा लाईट गेली आमच्याकडे आणि नंतर म्हटलं सकाळी माहित नव्हतं आणि पाणी पण संपलं. बघतो तो इन्व्हर्टर बी चालू नाही, तर आमचं 2 दिवस चालतंय. आणि मग असं झालं, जेवण गिवण बनवलंय, क्लिप पण घेता नाही आल्या, चार्जिंग कमी होती मोबाईल मध्ये. विशालच्या पण मोबाईल मध्ये नाही, फक्त पप्पाच्या. तर पप्पाचा मोबाईल हा नाही ना, आयफोन तर त्या साध्या फोन मध्ये हे होत नाही, क्लिप चांगल्या येत नाही. मी म्हटलं आता काय करावं. पप्पा म्हणले एक काम करते का, म्हटलं काय करू. बोलले चल आपण तिकडे जेवायला जाऊ. म्हणलं आपल्या साईटवर मस्त बसून जेवू, सगळेजण पोरं सगळेजण असले तर बरं वाटतं. साईटवर नका म्हणलं, ऑफिस मध्ये जेवू. मग मस्त पैकी आणली बघा एवढीशी फ्लावर दोघापुरतीच बघा. आणि लाल मिरची चटणी बघा, मी मस्त पाट्या वाटले, कारण की लाईट गेली ते मी दाखवणार होते, पण चार्जिंग नसल्यामुळे मी जास्त काही दाखवलं नाही. लाल मिरची पहिले वरून तेल टाकले, लाल मिरची पहिले भिजत टाकली थोडीशी. तुम्ही सांगितलं रेसिपी तर मी दाखवेल. आणि नंतर आपल्याकडे खलबत्ता आहे, वरोटा पण आहे, मग त्याच्यामध्ये मस्त कुटला लसूण मीठ टाकून. आणि बघा हा खिचडा आणला मस्त. आठवणच नाही आता, कुठे भेटेल का गावठी कोथिंबीर? इकडे आणून टाकू, कोथिंबीर टाकली हा ना, भारी लागलं असतं. कांदा लिंबू आणि त्याच्यासोबत बाजरीची आणि ज्वारीची भाकरी, म्हणजे ठेच्याबरोबर हा हे खायचं. 2 बारीक बारीक भाकरी आणि मस्त बसू आणि खाऊ. आणि नंतर 1-1.5 तासांनी जाऊ मग आम्ही घरी, कारण की मला 5 वाजेपर्यंत थांबवलं. हा ना, आता साड्या घालायला सुरुवात करते. बघा साडी घातली मी, म्हटलं लाईट नाही. साडी चांगली, साडी चांगली. मग आता किती वर्षानंतर हिचा वेळ आली. किती वर्ष झालं? 3 वर्ष झाले असते. 3 वर्ष झाले हिचा टायमिंग आला. मग मी घातली, म्हटलं चला काय करायचं आता. संक्रांत आली तर 4-5 दिवस लगातार साड्याच घालावं लागतील संक्रांतीमुळे. नाही लगातार का घालायचे माहिती का, संक्रांत आली ना त्याच्यामुळे असं. आणि तुम्ही काल त्याच्यावर घेतलं, मी किती मस्त कालच्या ब्लॉगला खरंच चांगल्या कमेंट आल्या मला त्याच्याबद्दल. लय आवडलं ना, आम्ही वाचून खरंच आम्हाला खूप बरं वाटलं की आमच्याबद्दल तुमचे विचार चांगले विचार आहे. त्या पहिल्यापासूनच चांगले, त्यांनी एवढ्या दुकानामध्ये साथ दिली, तर आता काय. तर तुमचे शुक्रिया, आभारी, धन्यवाद. आणि असेच आम्हाला प्रेम देत जा. आम्हाला प्रेम द्या, आम्हाला तुमच्या प्रेमाची गरज आहे. लय भुकेलेलो आहे तुमच्या, कारण की आम्हाला तुम्हीच आहे. तुम्हाला माहिती आहे आमच्यावर किती मोठं संकट आहे होतं, ते गेलं. आणि आज तुमचं प्रेम होतं म्हणून आम्ही डगमगलो नाही, खरं बोललं तर. आणि आम्ही जिंकलो सगळ्या गोष्टी. आणि आम्ही तुमचं प्रेम असलं ना तर आम्ही डगमणार पण नाही, अजून डगमणार नाही. हा, तर अशीच सपोर्ट करा आम्हाला आणि अशीच साथ द्या. आणि आता आम्ही खातो. किती 1:30 वाजला, पोटात काहीच नाही माझ्या पण नाही. लेट झालं, सगळे काम केले की तुला लाईट गेली ना त्यामुळे जेव घातलं. विशालला वाढवून दिलं. म्हणजे चल तिकडे म्हणजे थोडं पार्टी काम पण होतं, तर बोलले तू काय इथे जेवण बसते, चल दोघं पण ते काम पण आटपू आणि आपण हे पण करू, जेवण बी तिकडेच करू. तर आता मस्त काही जेवू आम्ही आरामशीर. आणि पप्पाला हा घरी गेल्यावर तुम्हाला डेली ब्लॉग दाखवतो, रोजची रुटीन. किट्टूला घेऊन आला तर लॉलीपॉप दिलं का तुम्ही त्याला? किट्टू तोंडात हात बघा. लगेच पप्पा घेऊन गेले, आले, मी जेवली नाही आणि लगेच बोलले मी किट्टूला घेऊन येतो. म्हणलं बरं आणा तुम्ही, पण बघा लॉलीपॉप घेतला का नाही. आणि बघा इकडे आल्यावर हे बघा काय रे बाबा, चल घरी मग, चल बस झाले. हे असं तू आजारी पडण्यासाठी असे नाटकं करतो ना, सांग. त्याच्यामुळे मी आणत नाही तुला. बोरची पतंग चला चला पतंग द्या माझ्या. चला ऑफिस मध्ये पतंग आहे, चला. आणि दादा मी पतंग तुझ्यासाठी घेऊन तुला सोन्या अगोदरच. हे बघ आई जेवायच्या पहिलं म्हटलं माझ्या बाळाला मी
मी म्हटलं सगळ्यात पहिले माझ्या सोन्याला लाईट नाहीये, पण मी माझ्या राजाला पहिला पतंग घेऊन ठेवते दादा, नंतर जेवण केलं आणि मग बाबाला बोलली जा घेऊन या सोन्याला. आता पतंग उडायचं आहे आम्हाला. लॉलीपॉप मागितला ना दादा, तू चूक काय केली सांग दादा. बाईक ते सगळं असू द्या, पण तुम्ही चूक काय केली सांगा मला. लॉलीपॉप हे बघा, यानं खोकला लागतो का नाही सांगा तुम्ही. बाबाला मागितलं का नाही तुम्ही. तो आल्याला मला माहिती, त्याला म्हणलं काही मागू नको, तिकडे येत असेल तर, आणि तिकडे तकलीफ देऊ नको म्हणलं आम्हाला. पण दिली का नाही सांगा बरं. याच्यामुळे मला टेन्शन होतं ना, पण जाऊ लागला की मग माझं बाळ बरं नाही लागत, मग मला टेन्शन होतं. नको नको आता राहू दे. जाऊ द्या आता, खा आजच्या दिवस. त्याचे पैसे गेले नाही. पैशाचं जाऊ द्या, पण आता जाऊ द्या, खाऊ द्या. आजच्या दिवस परत कधी नाही देणार. आजच्या दिवस. आणि आमच्याकडे आम्ही काय थांबलो आतापर्यंत, तर लाईट नाही त्याच्यामुळं घरी, आणि इन्व्हर्टर मधलं आपलं पाणी संपलं होतं, आम्हाला माहितीच नाही अचानक. नाही तर आपलं 2 दिवस इन्व्हर्टर चालतंय हे पण माहित होतं. तर आज आम्ही थांबलो कधीच, आता 5 वाजत आलेत, आता आम्ही जातो घरी. मग याच्यामध्ये जीव लागला त्यामुळे याला घेऊन आलो. आम्ही जास्त वेळ थांबू शकत नव्हतं. आणि मग नंतर आला. किटू तुला कोण पतंग मागतं? याला घाईघाई ना, याला घाईघाई मध्ये मी पतंग घेतलाय आणि केळी घेतल्या ना, लगेच आलो मी इकडे. तुला कोण पतंग मागतं? कोण पतंग माग तुला? अरे बाबरे, माझा राजा उड. आता घरी जाऊ का आपण? चला आपल्या घरी जाय. चल कुठे चालला तू? कुठे जायचं आपल्याला? घरी जाऊन काय करायचं? पतंग आपण संक्रांतीला इकडे जायचंय उडवायला. हे संक्रांतीला आपण उडवायला पतंग इकडे येऊ बरं का. किट्टूला घेऊन येऊ आणि तो आसरी आणू, धागा आणू, दोरा. आपण मस्त खुर्च्या टाकून बाहेर बसू. ते बघ खुर्च्या सगळे मीटिंग संपली आता. किट्टूचं ऑफिस आहे. हा किट्टूचं बोल. दक्ष खलाचं ऑफिस आहे. बोल कोणाचं ऑफिस आहे दादा? कोणाचं सांग 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 तू कोणाचं लवकर सांग. लवकर बोल. आंटी मागत होती पतंग म्हणा. आंटी मागत होती. आंटी मागत होती पतंग. आंटी मागत होती पतंग. ही बरोबर त्या आंटीला. ये आंटी इधर आ. पतंग मांग रही थी मेरे बच्चों को. अच्छा आंटी पतंग मागत होती, मग नाही दिला. नहीं नहीं बढ़ रहा है. आंटी बोलते उसको बोलने का हम दोनों उड़ाएंगे ऐसा बोलो. उडवायचं ना आंटी बरोबर उडवतो ना पतंग. हे बरं आता आम्ही तिकडे जाऊन येतो. त्याला पतंगाची जागा दाखवतो उडवायचं. आम्ही कुठे उडवायचं ते. त्याला थोडासा दोरा बांधा. दोरा बांधावं लागेल त्याला, पण आताच नाही. उद्या संक्रांती ना, उद्या परवा 2-3 दिवसांनी. तुला खेळायला आवाज देतात ती खेळायला. बॅट बॉल खेळायला आवाज देतात तुला. पतंग आणायला करू. पतंग 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 कुठे? पतंग कुठे? चल चल तुला जागा दाखवतो. आपल्याला पतंग उडवायला जायचं. चल जर पतंग. चल 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 लवकर तुला दाखवतो जागा. आपण टेरेसवर जाऊन उडू ना दादा. टेरेसवर जाऊन उडवायचं आपला. हा या दुकानातून घेतलेलं आहे आपण. परत लागला तर घेऊन जा दादा. जा इकडे या इकडं. चला चला आता आपण जाऊ. अरे बापरे, ऑफिस मध्ये उडवायचं असते का? चला आता 5 वाजले. चला आता आपण घरी जाऊ. शोना आपण घरी जाऊ आता. चला चला. आपल्या घरी इथं घरी नाही. 5 वाजले तर मला ते घड्याळ कुठे? घड्याळ पुढे इथं. ऑफिस मध्ये घड्याळ. तो पतंग ना, हा ते पोर उडवते तेव्हा तसं उडवायचं आपल्याला बरं का. आम्ही ऑफिसवरून आलो आणि किट्टून माझ्या खूप पतंग उडवला. एवढा पतंग उडवला ना. मी ड्रेस वगैरे चेंज केला. बाळाला आता दूध चपाती खाऊ घातली थोडीशी आणि ड्रेस चेंज केला माझ्या बाळाचा पण, सोन्याच्या माझ्या. आणि माझा राजा आता आम्हाला टेरेसवर जायचं का? टेरेसवर पण जायचंय पतंग उडवायला. असा इकडे दादा. हे बाय पतंग पतंग उडवायचं. कसं उडवायचं दादा? कसं पकडणार तू? अच्छा अच्छा बरोबर करणार माझ्या. आता माझ्या बांधते आणि आपण मग काय करायचं माहितीये का? इकडे ना, इकडे मी सांगते तुम्हाला. इकडे आता बस झाला. आता जेवण करायचं. माझं बाळ इतकं थकलं. ऑफिसला पण खूप थकलं माझं बाळ. आता जेवणार आहे. तो थकल्यावर जेवण करतो बरं का. हा खाल्लं की झोपायचं. पण कशी पुढे आणणार दादा तू?
बॉडी कशी येणार तुझ्यात? बॉडी कशी येते? पॉवर कशी येते? दाखव त्यांना पॉवर. कशी पॉवर कशी येते? दाखव एकदा करून. अशी पॉवर येते. मग कसं मारतो? इथं मारून दाखवायचा. इथं दाखवा आम्हाला. बापरे. अजून आया लय पावर आली बाई माझ्या बाळात. लय मस्त जेवतय माझं बाळ. दूध चपाती डाळ भात खिचडी. आणि मग आम्हाला पतंग उडायला जायचं परत टेरेसवर. आम्ही परत टेरेसवर जाणार दादाला घेऊन. पाणी प्यायचं माझ्या बाळात. काय बाबा बोलले? गाडी बसायला नाही पण खाऊन आमची वर गाडी पण आहे मोठी माहिती. वरती जायची आज गाडी ती घेऊन. मग आम्हाला आता नाही एक गाडी आहे ना वरती आहे ना किट्टू. एक वरती गाडी. हा कोणाची गाडी वरती? ती बिगर चाकाची आहे ना. जायचं मग आपण वरती आता आपण आता एक पप्पा द्या. आणि आपण रील कशी काढायची सांगा? रील कशी काढायची? मला बोलला आई अशी रील. हा आणि मोठं झालं तू कसा उचलून मला काय बोलतो? सुपरमॅन वाली. मला काय म्हणतो माहितीये का? एक रील पाहत होता. आई मी मोठा झालो का तुला उचलून घेईल मग अशी बॉडी येईल. कसा उचलून घेणार होता मला तू? मी म्हातारी झाल्यावर मला चालता नाही आल्यावर तू मला उचलून घेणार? कसं उचलून घेणार? अरे बाबले माझं शिवण. एक पापड द्या. नाही पडू नको. एक पापड द्या ना. अरे बाबले चला आता आपण जेवण बनवू मस्त पैकी. काय बनवू दादा तुला खायला मी? डाळ भात आणि भाजी. चिकन फिश पण. फिश बरोबर डाळ भात. आज चल मग पप्पाला फिश आणायला पाठवते मी. चल कुठली फिश आणायला पाठवू? पॉवरफुल वाली. अय्या चल मग आता पप्पाला बोलते फिश आणा माझ्या बाळाला. सुपर पावली सगळे काय होतील सगळे? सगळे कोण नाही सगळे पळून जातील सुपर पॉवर आल्यावर. कशी सुपर पॉवर येईल? असे मनासारखी हॅक सगळं बघतात तुम्ही. आया बस झाली पावर. हा चला आता आपण आता आपला. आणि फिश कशी बनवू मी सांग. मी तुला सांग. फ्राय करू का भाजी बनवू? भाजी नाही पॉवरफुल वाली फिश म्हणतो. पॉवरफुल वाली कशी असते मला दाखव इकडे. पॉवरफुल वाली अशी कशी राहते? अशी राहते बंदूक सारखी. आता आम्ही आपला तिथं चेंज करू. इकडे लाईक करा बघा माझा. कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. आणि आम्हाला केक कट करायचा आहे. खरोखर सबस्क्राईब करा. खरंच मम्मीला खरोखर सबस्क्राईब करा. बोल आणि लगेच केक कट करू. बोल दादा बोल. हा तुम्ही आमचे सबस्क्राईब वाढले तर आम्ही नक्की केक कट करू. काय दादा? आणि किट्टूला पहिला खाऊ घालू. किट्टूला नंतर तुम्हाला पण देऊ. केक नाही कट केला. बर्थडे. हा तुझा बर्थडे. बरेच दिवस झाले कट नाही करा. तर हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो. लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. किती प्रेम द्या? मोठा पॉवरफुल प्रेम द्या खरंच मम्मीला.